खेळाडू एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचे. जीत स्पोर्ट्स नेरवली संघाने जिंकलाय टॉस आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ कशिवली ब्रदर्स या संघाला. थोड्याच वेळात 5 षटकांची मॅच तुमच्या समोर येईल. तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह जी वाहिनीद्वारे स्पर्धा एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला निलेशजी महाजन आणि दुसऱ्या बाजूला हेमंतजी तावडे सर हे 2 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचसाठी सज्ज होत आहेत आणि आमचे स्कोरर पुन्हा एकदा प्रथमेश आज दुपारच्या सत्रानंतर अगदी या रात्रीच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जॉईन होतात. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. ओपनिंग पेअर चला अंपायर आपण मॅचला सुरुवात करायची आहे. निलेशजी महाजन सर आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा. यावेळेस ओपनिंग पेअर वैभव आणि पराग. वैभव पाटील आणि पराग जाधव यावेळेस आपण पाहतोय सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंगला फलंदाज पराग जाधव, स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला वैभव पाटील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. अच्छा रात्रीतील पहिल्या फेरीतील तिसरी लढत. पहिला सामना आपण पाहिला धनवी 11 शहापूर आदिवासी किंग 444 ज्यामध्ये धनवी 11 शहापूर हा संघ विजय झाला. राहुल 11 शहापूर त्यानंतरची मॅच नरेश 11 कानवे ज्यामध्ये राहुल 11 शहापूर संघ विजय झाला. आणि प्रेक्षकांच्या अधिकच्या माहितीसाठी ही तिसरी लढत तुमच्या भेटीला येते. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय गंगाधर इंगोले. गंगाधर इंगोले आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं. पाव प्लीज निलेशजी महाजन सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि हेमंतजी पाटोळे सर अस्क्वेलिकचे पंच आपण पाहतोय. सामना लगेच चालू करायचा आहे. पंचांना विनंती असेल 25 मिनिटांचा अवधी तुम्हाला या पहिल्या इनिंगसाठी देण्यात येतोय. तर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज गंगाधर इंगोळेचा. मॅचला होती सुरुवात. आखोटापाचा बॉल यावेळेस इथे पाहतो आपण
एक धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने डी झोन मध्ये तिथे धाव असे निलेश महाजन सर आणि स्ट्राईक देखील रोटेट होते. एका या धावत संख्येने आपण पाहतो स्वतःचं व संघाचं खात्या दरम्यान पराग जाधव खुला करत असताना गंगाधर इंगोले षटक क्रमांक आपण पाहतो पहिला आणि अत्यंत चांगला वापर यावेळेस पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजाचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस लाईन चांगली आहे रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय अत्यंत रती महारथी खेळाडू आपल्याला या शहापूरच्या नगरीमध्ये पाहायला मिळतात. या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर खाडे विद्यालयाचं हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती मात्र क्रिकेटची ही पंढरी आपल्याला पाहायला मिळते. निमित्त फक्त एकच धर्मवीर चषक 2022 हे पर्व आणि यावेळेस पुनश्च एकदा डी झोन एक धाव इथे मिळते. कदाचित बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर पराग जाधव आणि वैभव पाटीलला हात खुले करू दिले जात नाहीयेत. पॉवर प्लेचा अत्यंत वापर करू दिला जात नाहीये कारण इथे गंगाधर इंगोले मात्र अक्षरशः गोलंदाजीमध्ये आगीची निखारे टाकतोय. 3 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं प्रगती पथावरती आहे. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित शहरी विभाग 8 संघ आज रात्रीमध्ये आजच्या पाहायला मिळतील. उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला 8 संघ खेळताना पाहायला मिळतील. कदाचित आज 8 संघातून 1 संघ क्वालिफाय होईल आणि उद्याच्या रात्रीमध्ये 1 संघ क्वालिफाय होताना मला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस उद्या या स्पर्धेला मात्र निरोप देण्याची वेळ येईल. धावत संघ धावफलकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 2 धावा. जबरदस्त गोलंदाजी अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते. गंगाधर इंगोलेच्या वरती मात्र केले पहार आणि यावेळेस चेंडू सरळ चाललाय सीमारेषे पार. रन्स मिळतात 6. आता मात्र धावत संख्येला गती मिळते. सुरुवातीला आपण पाहिलं तर गंगाधर इंगोळे एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं आणि आता 5व्या बॉलवरती प्रहार केलाय फलंदाज पराग जाधवने. लाजवाब स्ट्रोक 6 धावा इथे अंकित केल्या गेला. आखो टप्प्याचा बॉल कदाचित बॉडीला स्पर्श करून जाणार आपण पाहतो. लेग बायच्या रूपानं धाव मिळते 1 आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त पहिल्या षटकामध्ये 9 धावा. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना गंगाधर इंगोलेने मात्र सुरुवात चांगली केली आहे परंतु बॅटिंग करत असताना पराग जाधवने देखील आपल्या संघासाठी एक चांगली सुरुवात करून दिली आहे. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. पॉवर प्लेचं पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. आपल्याला पाहायचे कशा पद्धतीची बॅटिंग या मैदानावरती होईल. सातत्याने चांगली धावसंख्या प्रत्येक संघाने उभारली आहे आणि ते करत असताना प्रत्येक संघाचा ते मानस राहिलंय या स्पर्धेमध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेस फलंदाजी करत असताना कशिवली ब्रदर्स संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 9. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पंकज पालन. गंगाधर इंगोलेचं षटक 9 धावांचं राहिलंय आणि यावेळेस आपण पाहिलं तर पंकज पालन दुसऱ्या षटकामध्ये आणि यावेळेस इथे एक धाव मिळते. प्रतिस्पर्धी संघाला आपण पाहतो लाईन चांगले पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ प्लेनचा हा बॉल कदाचित चेंडू बॅटच्या संपर्कात येऊ शकला नाहीये आणि एक धाव इथे मात्र बघत असताना प्रतिस्पर्धी संघासाठी कशिवले ब्रदर्स आपण पाहतोय ज्यांच्या बाटेला आपण पाहिले तर बॅटिंग आली आहे. त्या संघाला निमंत्रित केलं गेलं. टॉस जिंकला खऱ्या अर्थाने जीत स्पोर्ट्स नेरवली संघाने ज्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि इन्व्हाइट केलंय. यावेळेस कशिवली ब्रदर्स संघाला आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळून काढला. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावा मला असताना पराग जाधवला. हे पूर्वार्ध आपण पाहतो थोडीशी शांतता. कदाचित आपण पाहिलं तर थोडंसं उशीर झाला सामन्यांसाठी परंतु अगदी नीटनेटके आयोजन कमिटीच्या वतीनं सुंदर आयोजन पाहायला मिळतं. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमी राहिला हरिओम मित्रमंडळ शहापूरचा. आणि यावेळेस आपण पाहतो धर्मवीर चषकामध्ये चालू असलेली पहिली फेरी आणि त्यामधील 3रा सामना. शहरी विभाग आणि शहरी विभागातून आपण पाहिले तर खुल्या गटातील सामने आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू प्रत्येक टीमला मात्र ओपन चॅलेंज देणारे हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. धावत संख्या धावफलकामध्ये एक्स्ट्राच्या रूपाने मिळते 1-13 धावा धावफलकामध्ये. अत्यंत चांगली माहिती प्रथमेश आमच्यापर्यंत पोहोचवतात ऑफिशियल स्कोरर आहेत आणि त्यानंतर ऑफिशियल अपडेटर आमचे प्रथमेश परब हे देखील अत्यंत चांगली माहिती पुरवत असताना धावत संख्या धावफलकामध्ये अद्यापपर्यंत 13 रन्स.
बाची कडा चेंडू थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतोय डी झोन मध्ये एक धाव इथे मिळते. कारण प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिल्यानंतर अत्यंत चांगली गोलंदाजी आहे जीत स्पोर्ट्स नेरवली संघाच्या वतीने. एक षटकार जरी ठोकला पराग जाधवने, परंतु इथे अगदी पूर्णपणे पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम हे गोलंदाज करतायत. पंकज पालन अत्यंत चांगले लाजबाब गोलंदाजी आहे. ऑन साइडला यावेळेस मिडॉनला टिपला चांगला असेल. संपुष्ट झाला फलंदाज आपण पाहतोय वैभव पाटीलचा खेळ आणि पहिला विकेटचा पतन होत असताना लाजबाब झेल तिथे टिपला गेलाय. स्वतःला पूर्णपणे झोकावून देत असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संतोष होते. आणि यावेळेस आपण पाहिला तर अप्रतिम झेल कॅच ऑफ द मॅच आणि यावेळेस फलंदाज होतील बाद वैभव पाटील. काय झेल टिपला अक्षरशः डोळ्यांचा पारणं फेडणारा झेल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिला तर भन्नाट जितक्या वेगाने चेंडू रिलीज झाला तितक्या वेगाने चेंडू अंगावरती देखील आला आणि मेडॉनला मात्र चांगला झेल टिपला गेला. फलंदाज वैभव पाटीलला आपण पाहिलं अगदी 2 या धावसंख्येमध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी त्यांनी केली आहे आणि जड पावलाने मात्र माघारी परतलेत. अक्षय कासार येतात आता इन ॲट नंबर 3 ला. फलंदाजी फटकेबाजी करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर एक ताकदीचा संघ आहे जीत स्पोर्ट्स नेरवली संघ आपण पाहतोय. एक वेगळी साईड तुम्हाला पाहायला मिळते आणि मोठे मोठे फलंदाज तुम्हाला नक्कीच ॲक्शन मध्ये उत्तरार्धामध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती पंकज पालन. चौदा धावा फलकामध्ये पंकज पालन आपण पाहतोय. यावेळेस राईट मोर द विकेटने आखो टप्प्याचा बॉल आणि कदाचित आपण यावेळेस सांगत असताना की हाईट फॅक्टर कन्सिडर करते आणि वाईड बॉल धावसंख्या फलकामध्ये एक्स्ट्राच्या रूपाने मिळते 1 आणि 15 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती चालू असताना यावेळेस आपण पाहिलं तर राईट फॅक्टर 1 बाउन्स. कदाचित यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय चेंडू आणि यावेळेस आपण पाहिला तर फटका फेकून दिलाय चेंडूला. मात्र चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतात 6. हाय तो उतुल्य षटकार फलंदाज पराग अक्षय कासारच्या बॅटमधून. शेवटचं अंतिम बॉल असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता आक्रमणाला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने, परंतु उत्तरार्धामध्ये तुम्हाला टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकले देखील पाहायला मिळेल जो जीत स्पोर्ट्स नेरवली संघाच्या बाजूनं. उत्तरार्धामध्ये तुम्हाला नक्कीच या सत्रामध्ये धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. चांगलं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर सेट करावं लागेल आणि यासाठी मात्र फलंदाजी करतायत अक्षय कासार आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर पराग जाधवच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिलाय. पंकज पालन तयार. यावेळेस अजून एक ऑन साइडला व्हॉट अ शॉट इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक आणि यावेळेस चेंडू सरळ चाललाय गगनाला गबस्ती घालणारा हा जबरदस्त तडाखा धमाका षटकार. काय बॅटिंग करतात अक्षय कासार. जणू काही मैदानाच्या आतमध्ये सेट होऊन आलेले बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. सलग लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि या षटकाराने अशा पल्लवित करत असताना संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. धावा फलकामध्ये एकंदरीत 27. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या जे षटक हाताळलं गंगाधर इंगोळेने आणि आपण पाहिलं तर आता षटक हाताळत असताना पंकज पालनने मात्र थोडंसं महागडं राहिले. 18 धावा त्याने खर्च केल्यात. 27 धावा 27. 2 षटकाचा खेळ ते समाप्त झाला. धावा येणं फार गरजेचं आहे. सुरुवातीला मी नक्कीच सांगितलं की या पूर्वार्धामध्ये जितक्या धावा येतील ना तितक्या धावा मात्र त्या संघासाठी चांगल्या बनतील कारण जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला एक मोठं टार्गेट देणं फार गरजेचं असेल. गोलंदाज आपण पाहतो यावेळेस वरून. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती सचिन. गोलंदाज आपण पाहतो यावेळेस वरून मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या षटकासाठी त्याला पाचारण करण्यात आलंय. लुधियानावरून हा खेळाडू बिलॉंग करतोय. अतिशय दूरवरचे खेळाडू आज तुम्हाला पाहायला मिळतील. मग भोपाळ असेल, गुजरात असेल, लुधियाना असेल, मुंबई विभाग असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी रायगड ठाणा विभाग देखील असेल. असे अत्यंत महत्त्वाचे खेळाडू तुम्हाला टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे पाहायला मिळत आहेत. यावेळेस लाईन चुकीची आहे. कदाचित पंचाने हेरलं. यावेळेस नो बॉल
आमचे दिलीश महाजन सर आम्हाला सांगत असताना की खराब चेंडू एक्स्ट्राच्या रूपानं रन्स मिळते. 27 धावा फलकामध्ये असताना आपण पाहतो पहिला चेंडू आलाय खराब गोलंदाज वरुणचा आणि यावेळेस नो बॉल देन फ्रीट. तिसरे षटक प्रगती पथामध्ये आणि पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहिला तर वरुणचा खराब राहिला. दिशेपासून थोडेसे भरकट आहेत आणि कदाचित लाईनचा नो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश महाजन सर अंपायर सिग्नल नो बॉल. यावेळेस लाईन पाहावी लागेल. अत्यंत चांगला चेंडू पाहतोय आपण. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटच्या काही संपर्कात येऊ शकला नाही. पराग जाधव आपण पाहतो ऑन स्ट्राईक फलंदाज आणि एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कदाचित एक्स्ट्राच्या रूपानं धाव आली आहे परंतु हा चेंडू डॉट अलॉंग द कार्पेट कव्हरच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीपला मात्र तैनात आहेत. एकच धाव इथे मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस इथे कदाचित लेझी क्रिकेट काय खेळल्या मैदानावरती. जिथे एक धाव होती ना तिथे मात्र वरुण चेंडूला गॅदर करू शकले नाहीये. फेक थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते परंतु अगदी या 2 धावा सहजतेने एकवटत असताना फलंदाज पराग जाधव. परागला माहिती आहे धावा येणं फार गरजेचं आहे. धावा कशा का होईना परंतु ओरतुरोच्या स्वरूपात मात्र रन्स मिळते. यावेळेस कोलवट टप्प्याचा बॉल लिडिंग एज होती परंतु इथे आपण जर पाहिलं तर एकही धाव आपल्याला पाहायला मिळत नाही. कमबॅक करतायत वापसी करतायत गोलंदाज वरुण. एक तेरी और एक मेरी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार खेळाडू आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर या स्पर्धेचा शिखर या स्पर्धेचा कळश इथे मात्र उंचावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा दर्जा उंचावत असताना हे खेळाडू आणि संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अत्यंत चांगलं षटक आहे. तिसऱ्या क्रमांकावरती पहिला चेंडू दिशेपासून जरी भरकडला असेल लाईनचा नो जरी पंचाने दिला असेल तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. अगदी एवढ्या दूरचं अंतर कापून आज या शहापूर नगरीमध्ये तो दाखल झालाय. स्वतःचा परफॉर्मन्स देण्यासाठी आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हा बॉल आणि यावेळेस पंचांकडे होते स्ट्रॉंग अपील परंतु पंच सांगतायत हे नकार देत आहेत. लेग बाईटच्या रूपानं धाव मिळते फक्त आणि फक्त एक. अत्यंत चांगली गोलंदाजी मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलंय. अगदी आपण पाहिलं तर अक्षय कासारच्या बॅट म्हणून सलग लागोपाठचे 2 षटकार आपण पाहिले जी गोलंदाजी पंकज पालनने केली आहे. शेवटचे 2 चेंडू 12 धावा त्याने त्यामध्ये खर्च केला म्हणजे एकंदरीत त्या षटकामध्ये 18 धावा आल्या. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 27 आकड्यामध्ये परंतु अगदी या षटकामध्ये धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न गोलंदाज वरून करतायत. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली एलिव्हेशन नाही यावेळेस होतं मिस्टामिंग. फलंदाज होईल बाद आणि परतावा लागतो यावेळेस अक्षय कासारला. अक्षय कासारची खेळी मात्र समाप्त होते 12 या धाव संख्येवरती फलंदाज बाद. 32 धावा फलकावरती आहेत. अत्यंत चांगली धावसंख्या देखील उभी केली परंतु अजूनही येणारे काही चेंडू आपल्याला पाहायला मिळतील शिल्लक असतील. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि धावा फलकावरती 32. 2 षटकांचा खेळ बॅलन्स असेल. येणाऱ्या 2 षटकामध्ये मात्र हाणामारी करावी लागेल. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय कशिवले ब्रदर्सच्या संघाला कशिवले ब्रदर्सचा संघ 32 धावा संख्येवरती पोहोचलाय. जीत स्पोर्ट्स नेरवली या संघाच्या अगेन्स्ट मात्र चांगली फलंदाजी करणं भागच पडेल परंतु आता गोलंदाजी मार्कवरती येतात गोलंदाज संतोष जाधव मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सूरज पाटील. स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पराग जाधव. गोलंदाज तयार संतोष. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. 4थ्या षटकासाठी मात्र त्याला पाचारण केले गेले. पहिलाच बॉल यावेळेस इथे लाईन चांगली पाहायला मिळते. अगदी शरीरापासून थोडंसं दूर ठेवलं परंतु अगदी आशाळभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जात आहे परंतु पंच यावेळेस निलेश महाजन सर आम्हाला सांगत असताना हेमंत पाटोळे सर आम्हाला सांगत असताना की यावेळेस हा डॉट बॉल इथे यावेळेस चांगली लाईन आणि त्यावरती केले प्रहार परंतु यावेळेस धाव मिळते फक्त आणि फक्त एक. कदाचित आपण पाहिलं तर डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लाईन अगदी सटीक पाहायला मिळते गोलंदाज संतोष जाधवची. हेमंत तावडे सर मैदानावरती आपण पाहतो मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत.
आजच्या रात्रीमधील आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतील तिसरी लढत दोन बलाढ्य संघांमधून आपण पाहिलं तर हा खुल्या गटातील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बलाढ्य संघ एकाच कॅलिबरचे आपण पाहतोय, कारण 11 स्टेशनवरून 11 खेळाडू जेव्हा उचलले जातात ना तेव्हा व्यावसायिक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या शहापूरच्या नगरीमध्ये आज असे 8 संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिली मॅच धनवी 11 शहापूर आदिवासी किंग 444 यामध्ये मॅच पाहिली, ज्यामध्ये धनवी 11 शहापूर संघाने विजयी सलामी दिली. त्यानंतर त्याच्या खालोखाल शहापूर राहुल 11 हा संघ आपण पाहिला आणि नरेश 11 कानवे संघाला त्याने बीट केलंय. म्हणजे दोन संघ पुढे सरकलेत आणि या तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतो चालू असलेला हा विद्यमान सामना आहे. एका बाजूला जीत स्पोर्ट्स नेरवली तर दुसऱ्या बाजूला कशिवले ब्रदर्स. धावफलकावरती अद्यापपर्यंत 35-35. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज आपण पाहतो संतोष जाधव. आखो टप्प्याचा बॉल ऑन साईडला आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु त्याच्या थोडसा भागाच्या बाहेर अगोदरच चेंडू लहान झाला जमिनीवरती आणि 2 धावा इथे एकवटल्या जातात. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला आणि फेक अप्रतिम आपल्याला ॲक्युरेट फेके पाहायला मिळाले. फक्त आणि फक्त 2 धावा दुहेरी धाव आणि या दुहेरी धावेने संघ 37 धावा संख्येवरती लाईन चांगली या चेंडू घरंगणात राहिलाय. स्वतः गोलंदाज आणि एसटी रक्षक सुमित ढेकलेला तुम्ही पाहू शकाल चेंडूला गॅदर केलाय. एकच धाव इथे मिळते. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतो 38 धावा फलकावरती. अक्षरशः मी तर म्हणेन अत्यंत चांगली गोलंदाजी पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पंकज पालनचा षटकाचा अपवाद जर वगळला ना तर मात्र काय कमालीची गोलंदाजी केली या पूर्वार्धामध्ये. गोलंदाज गंगाधर इंगोळे, त्यानंतर वरुणचं कौतुक करावं तितकं कमी. आणि आता मात्र संतोष जाधवचं हे षटक, यावेळेस इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय विजय जाधवने आणि यावेळेस आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 30 लागत असताना फलंदाज पराग जाधव बॅक टू द पॅव्हलियन. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकाचा शेवट देखील गोड केलाय गोलंदाज संतोष जाधवने, ज्यामध्ये आपण पाहिलं तर पराग जाधवला बाद केलंय. अत्यंत चांगली कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इकॉनॉमिकल षटक काय असल्याचं ज्वलंत उदाहरण या 2-3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आपण जर दुसऱ्या षटकाचं जे पंकज पालनचं होतं ज्यामध्ये 18 धावा त्याने खर्च केल्या, परंतु आता वरुणला पुन्हा एकदा पाचारण केले गेले. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 5 धावा ज्या वरुणने खर्च केले ना तो वरुण आता पुन्हा एकदा संघाच्या वतीनं 5वं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकिंगला न्यू बॅट्समन राजा गुळवी मैदानावरती दाखल होतोय. स्ट्रायकर एंडला आपण पाहतो आणि सामना करण्यासाठी सज्ज झाला यावेळेस गोलंदाज वरुणचा. खोलवर टप्प्याचा बॉल अलंग कार्पेट, चेंडू ऑन साईडला चालला लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट दिसत दाबायचा प्रयत्न आणि फेक इथे अप्रतिम पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद. डायरेक्ट हिट केलंय आणि ते परतावं लागतं ते म्हणजे सूरज पाटीलला. धाव बादच्या रूपाने मात्र हे मिळणारं सांघिक यश जीत स्पोर्ट्स नेरवली संघाला, परंतु लागणारा धक्का होता यावेळेस 4था कशिवले ब्रदर संघाला. फलंदाज सूरज पाटील बॅक टू द डगआउट. दुसऱ्या धाबेसाठी या ठिकाणी फलंदाज बाद झाला आणि एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाते. आमची प्रथमेश मला माहिती देतात की एकंदरीत यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑफला, थोडीशी चूक पाहायला मिळते आणि कदाचित चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस आपण पाहिलं तर चाच पडले, कदाचित चेंडूला गॅदर केला नाहीये. बॅकिंग करत असताना आपण पाहिलं तर बॅकअप करत असताना क्षेत्ररक्षक देखील थोडेसे पुढे अगोदरच ऑलरेडी सरसावले होते आणि यावेळेस धावा धावफलकामध्ये मिळतात 4.
का 2 धावा इथे घेतल्या. विकेट सॅक्रिफाईस केली आहे सूरज पाटीलची आहे राजा गुळवीने आणि यावेळेस आपण पाहिलं तर या 4 धाबेने संघाचा धावफलक पुढे सरकत आहे. लाईन चांगली आहे. वरूनला आपण पाहतोय षटक क्रमांक 5 आणि या 5व्या षटकामध्ये रन किती झाले रन भाई 42 ना हे मोजणार आता हे मोजणं पहिले. यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील फलंदाज होईल बाद. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात मात्र परतावा लागतंय फलंदाज राजा गुलवीला आणि यावेळेस लागणारा धक्का तो म्हणजे कशिवले ब्रदर्स टीमला 5वा धक्का फलंदाज बाद. धावा धावफलकामध्ये 43. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतो आणि अंतिम षटकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी वरूनची पाहायला मिळते. ज्या वरूनने 5 धावांचं षटक हाताळलंय एक गडी देखील त्याने बाद केला त्या षटकामध्ये. तोच वरून आपण पाहतोय ज्याने अद्यापपर्यंत 3 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात आणि शेवटचे अंतिम 3 बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज स्ट्राईक एंडला हरीश ऑन स्ट्राईक हरीश केणे. यावेळेस व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये चेंडू होतोय आणि चेंडू सरळ चाललाय. लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. रन्स मिळतात 6. हा येतोय खणखणीत षटकार. षटकाराला आणि कदाचित शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करणं फार गरजेचं होतं कशिवले ब्रदर्स संघाला. आपण पाहतोय तर एक चौकार षटकार आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो लोअर फुलटाचा बॉल अगदी अत्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि धावा धावफलकामध्ये आपण जर पाहिलं ना तर या षटकामध्ये एकंदरीत बॅटिंग करत असताना 51 धावा आणि 52 धावांची गरज आहे. त्यावेळेस आपण पाहिली तर 52 धावांची गरज आहे. मार्च मध्ये येणारे 30 बॉल आणि 52 धावा चालू असलेली मॅच आपण पाहतो. जीत स्पोर्ट्स नेरवली कशिवले ब्रदर्स या 2 टीम मध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला जीत स्पोर्ट्स नेरवली या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं कशिवले ब्रदर्स संघाला. पहिलं सत्र बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये 51 धावा त्याने नोंदवल्यात अगदी 10.20च्या सरासरीने आणि आता 52 धावांची गरज आहे विजयासाठी. हे टार्गेट उभं केलंय जीत स्पोर्ट्स नेरवली संघासमोर. या इकडे द्वितीय सत्रामध्ये या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील की या धावा डिफेंड करण्यासाठी आज सज्ज असेल कशिवले ब्रदर्सचा संघ याचं धावतं वर्णन करतील आमचे साथी समालोचक आमचे आदर्श आमचे मार्गदर्शक व्हॉइस ऑफ पनवेल आदरणीय मच्छिंद्र पाटील सर यांना धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया मैडी. चलेगा दोस्तों क्रिकेट के सदाबहार बेहतरीन की दुनिया में फिर एक बार मैं मच्छिंद्र पाटिल आपका तहरीर से स्वागत करना चाहूंगा. जीत के लिए 52 का लक्ष्य. ये देखिए हैंडल होता हुआ वशीली बनाम मुकाबला चलेगा. वशीली ब्रदर्स जिनमें कि भिवंडी से बिलोंग करने वाले सभी खिलाड़ी. दूसरी तरफ हम देख पा रहे हैं जी स्पोर्ट नेरवली जिनमें यहाँ पर मुंबई पंजाब हरियाणा ऐसे कई राज्यों से बिलोंग करने वाले खिलाड़ी इस मैदान पर हम देख पा रहे हैं. नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए विजय जाधव बहुत ही बड़े खिलाड़ी
मैन फ्रॉम वसई, इसी खिलाड़ी ने हाल ही में जो प्रतियोगिता हुई पालघर के मैदान के ऊपर बहुत ही शानदार बल्लेबाजी की। उनका साथ निभाते हुए सुमित ढेकले नाला सोपारा, ये भी एक बहुत बड़े खिलाड़ी। सुमित ढेकले एक अच्छे खिलाड़ी है जो टेनिस और लेदर दोनों क्रिकेट खेलने की क्षमता रखते हैं। और पालघर की प्रतियोगिता में, जॉली बॉयज प्रतियोगिता में, इस खिलाड़ी ने मैन ऑफ द बेस्ट बैट्समैन ये किताब उन्होंने अर्जित किया था। वही खिलाड़ी विजय यादव और सुमित पालकर की बात करें, सुमित ढेकले की बात करेंगे तो ये दोनों खिलाड़ी एक अच्छी स्टार्ट देने के लिए, फ्रेश स्टार्ट के लिए माहिर माने जाते हैं। 52 रनों का लक्ष्य, क्या इस लक्ष्य को पूरा कर पाएगी जी स्पोर्ट नेरवली या फिर कशोले ब्रदर्स, जिनके यहाँ पर जिस टीम में हम भिवंडी के कई खिलाड़ी देख पा रहे हैं और वही टीम इस मैदान के पर 52 रन को डिफेंस करने के लिए उतर चुकी है। एक तरफ परख यादव, राजा गुलबी को हम देख पा रहे, सूरज जोशी को भी देख पा रहे, सूरज फारूक को देख पा रहे, मयूर केने को भी हम देख पा रहे और अक्षय कसर को भी देख पा रहे, भिवंडी से बिलोंग करने वाले कई खिलाड़ी। तो आइए रुक करेंगे मैदान के ऊपर। जीत के लिए 52 का लक्ष्य। सुहाना सपट रात के बज चुके हैं 9:55 जो दर्शक यूट्यूब के जरिए हमें सुन पा रहे हैं। मैं महेंद्र पाटिल धर्मवीर ट्रॉफी 2022 के यादगार सफर में आपका स्वागत करता हूं। दोस्तों 90 दिन में प्रतियोगिता चलती हुई 27वां संस्करण क्रिकेट का कारवा यूं ही बनता रहा और डे नाइट प्रतियोगिता देख पा रहे हैं हम। धुंधली रोशनी से नेलताबा ये आयोजन हमारे सबके लाडले चेते विजय दादा भगत साहब, इनके माध्यम से प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। इस प्रतियोगिता को अंजाम देने की कोशिश हमारे आकाश डोंगरे और अभिजीत सावंत सर का काफी बड़ा योगदान। रुक करेंगे मैदान पर, गेंदबाज के लिए तैयार अजय कदम, सामने है विजय यादव, बहुत ही माहिर और शातिर खिलाड़ी। स्ट्राइक एंड पार, पहली बार बैकवर्ड पर जाकर कट कर दिया खिलाड़ी मौजूद, लेकिन पीबन का शानदार इस्तेमाल करते हुए गेंद जा रही है डीप पॉइंट की तरफ से निकलती हुई सीधा 4 रन की मोहर लगती हुई। देखिए फुटवर्क किस प्रकार बैकफुट पर गए, गेंद के लिए जगह बने, यहाँ पर शॉट के लिए देखा कि शॉट पॉइंट और शॉट कवर सर्कल के दायरे के अंदर है, उनके सर के ऊपर से गेंद को कट कर दिया और शानदार शुरुआत करते हुए विजय यादव 4 के साथ शुरुआत करते हुए। मैन फ्रॉम वसई, बहुत ही स्टाइलिश खिलाड़ी और उतनी शानदार शातिर खिलाड़ी। स्वागत किया अजय कदम का। अजय एक अच्छी गेंदबाज है, अच्छी शानदार गेंदबाज है, हमेशा P1 P2 में गेंदबाज करने की क्षमता रखने वाले खिलाड़ी है। इस बार भी अच्छी गेंद की उन्होंने, लेकिन विजय यादव ने बैकफुट पर जाकर रूम दिया था शॉट के लिए और P1 का शानदार इस्तेमाल करते हुए पहले गेंद पर चौका लगाकर एक शानदार और जानदार शुरुआत करते हुए। इस बीच अगली गेंद आपकी बार, इस समय गेंद को हुक किया लेकिन ग्लास करने की कोशिश माफ कीजिए, ग्रास किया गेंद को, लेकिन वहां से डी जोन में मिलेगा मैच। एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन। दर्शक काफी शांत माहौल है, जिस प्रकार से ग्रामीण का मुकाबला हुआ, काफी दर्शकों ने यहां पर पोपो भी बजाए थे, तालियों की गूंज भी हमने सुनी थी, चीखों से गूंज उठा था मैदान। और जब से शुरुआती ओपन टूर्नामेंट को दर्शक बड़े इत्मीनान के साथ इस मैच का लुत्फ उठाते हुए, जो दर्शक घर बैठे कार चलाते हुए, ऑफिस में काम करते हुए इस मैच का लुत्फ उठा रहे, स्वागत है आपका इस प्रतियोगिता में। जीत के लिए 52 का लक्ष्य। कशोली ब्रदर्स टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाज की, उन्होंने 5 ओवर में 51 रन 5 विकेटों के नुकसान पर, और जीत के लिए 52 का लक्ष्य है जीत स्पोर्ट्स नेरोली के सामने। और सुमित ढेकले नाला सोपारा से बिलोंग करने वाले खिलाड़ी स्ट्राइक एंड पर कई साल क्रिकेट की दुनिया में उन्होंने राज किया, वही राज करने वाले खिलाड़ी, काफी खतरनाक और हार्ड हिटर बल्लेबाज, ट्रिमेंडस प्लेयर ऑफ द टेस्ट के गेंदबाज स्ट्राइक एंड पर सुमित ढेकले, गेंदबाजी में अजय कदम, शानदार गेंदबाज फिर एक बार तैयार। आपकी बात ताकत का इस्तेमाल, लेकिन गैप ने ढूंढ पा रहे खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन उनके पांव से बाहर गेंद, खराब फील्डिंग का मुजाहरा करते हुए यहाँ पर गेंद में गति ज्यादा थी, ताकत का इस्तेमाल किया था और गेंद जर लगान को चीरती हुई सीधा सुमित ढेकले के बल्ले से निकलता हुआ पहला चमचमाता चौका। जिस प्रकार से विजय यादव ने शुरुआत की चौके के साथ, उन्हीं के आधार के पर, उन्हीं के कदमों पर चलते हुए सुमित ढेकले 4 के साथ शुरुआत करते हुए टीम का स्कोर 3 गेंद का खेल समाप्त होने के बाद 9 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। बहुत ही खतरनाक शुरुआत करते हुए ये दोनों बल्लेबाज विजय यादव और सुमित ढेकले स्ट्राइक एंड पर। आपकी बार उछलती गेंद को उछलता जवाब, कमाल का टाइमिंग, नजाकत भरा शॉट और गेंद जारी यहाँ पर लॉन्ग ऑन को चीरती हुई, ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन को चीरती हुई सीधा 4 रन की मोहर लगती हुई। ये सुमित ढेकले का जलवा है, जिन्होंने हाल ही में जॉली बॉयज जो प्रतियोगिता हुई पालघर के मैदान के ऊपर, क्या सैलाब था दर्शकों का, और उसी मैदान के ऊपर उन्होंने बेस्ट बैट्समैन खिताब जीता था। ये वही सुमित ढेकले मैदान के ऊपर
बहुत ही शानदार सुहानी शाम, और इस शाम को और भी खूबसूरत और रंगीन बनाती हुई सुमित ढेकले की बल्लेबाजी। क्या गेंदबाज अजय कदम वापसी कर पाएंगे? क्या अजय कदम के गेंदबाज में वो दमखम है जो बल्लेबाज सुमित ढेकले के पैरों में जंजीर डालकर रनों के ऊपर क्या अंकुश लगा सकते हैं? टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ फुल स्कोर में इजाफा, जीत के लिए 52 का लक्ष्य, और टीम का स्कोर बढ़ता हुआ 3 चौके 1 सिंगल के बाद 13 रन टीम का स्कोर। राउंड विकेट, ये देखिए बहुत ही बड़ा शॉट, ये है क्लास सुमित ढेकले का आउट ऑफ द पार्क, दैट्स मैक्सिमम 6। व्हाट अ अमेजिंग शॉट दैट वाज, just goes on backward, make the import shot, high back with tremendous power and just out of the park. That's a huge 6 from the Sumit Dhekle. He's on the fire. What a fantastic batting performance from the Sumit Dhekle. आज की शाम सुमित ढेकले के नाम। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ, विजय यादव गेम का परीक्षण करते हुए, जांच करते हुए, लेकिन सवाल है अजय कदम के पास यहां पर बल्लेबाज को रोक लगाने की। अभी सर एक गलती खिलाड़ी ने की, सुमित ढेकले को स्ट्राइक मिले, उस स्ट्राइक का कितना फायदा उठा। रन की रन संख्या तेजी से बढ़ते हुए फुल स्कोर में इजाफा, और टीम का स्कोर है 19 रन। शानदार शुरुआत, 52 का लक्ष्य का पीछा करते हुए शानदार शुरुआत देते हुए, ये देखिए सुमित ढेकले का क्रॉस, ये है लंबा छक्का, क्या कमाल की टाइमिंग, और क्या पैवल शॉट था सुमित ढेकले के बल्ले से निकलता हुआ दूसरा छक्का। चौके छक्के से बल्लेबाजी करे हुए सुमित ढेकले, जिनकी मैंने काफी तारीफ की थी। आई वुड लाइक टू अप्रिशिएट टू सुमित ढेकले, व्हाट अ फैंटास्टिक परफॉर्मेंस फ्रॉम द सुमित ढेकले। एंड ऑफ द फर्स्ट ओवर, 25 फॉर नो लॉस, व्हाट अ फैंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दीज ओपनर्स। विजय यादव खामोश है, एक चौका लगाने के बाद सिंगल को बटोर कर उन्होंने सुमित ढेकले को मौका दिया, और सुमित ढेकले ने 4 गेंदों में कुल मिलाकर 20 रन बनाए उन्होंने, और 500 का बैटिंग साइकिल रन उनका, 2 चौके 2 छक्के और लगाकर 25 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। कशुली टीम, काफी कशुली ब्रदर्स भिवंडी से बिलोंग करने वाले कई खिलाड़ी इस टीम में शरीक है। तो दूसरी तरफ हम देख पा रहे हैं जो टीम यहाँ पर जी स्पोर्ट्स खेल रही है, जिसमें कि वसई, बांद्रा, पालघर, काली चौक, गुजरात, नवी मुंबई, लुधियाना, पंजाब, वसई और कांदिवली मुलुंड से बिलोंग करने वाले एक से बढ़कर एक नामी खिलाड़ी। टीम का स्कोर 25, जीत के लिए 52 का लक्ष्य, इस लक्ष्य को आसान बनाते हुए P1 का शानदार इस्तेमाल किया, और कुल मिलाकर टीम का स्कोर है 25 बिना किसी विकेट के नुकसान पर। मयूर गेंदबाजी में आते हुए, एक मयूर वाघमारे की बात करते हैं हम, पनवेल बिचुंबे से बिलोंग करने वाले खिलाड़ी, उसी अंदाज में ये मयूर गेंदबाजी के लिए बिल्कुल तैयार। मयूर खेने बहुत ही शातिर खिलाड़ी, भिवंडी गोरसी से बिलोंग करने वाले खिलाड़ी, उसी गोरसी से बिलोंग करते हुए हम बात करते हैं पवार की, भावेश पवार की, जेपी की बात करेंगे, भिवंडी की बात करेंगे तो विशाल शेलार की बात, विकी शेलार की बात करेंगे। ऐसे कई नामी खिलाड़ी है भिवंडी में, और वही भिवंडी से बिलोंग करने वाले खिलाड़ी गेंदबाज के लिए बिल्कुल तैयार। विजय यादव, what a shot, just flick from the wrist straight to the fielder into the long on, hitting the ball, complete a quick single, and सुमित ढेकले को स्ट्राइक देने यहाँ पर विजय यादव ने समझदारी दिखाई, क्योंकि सुमित ढेकले ने पिछले 4 गेंदों में लगातार 2 चौके, लगातार 2 छक्के लगाने के बाद क्या लगातार तीसरा छक्का लगा पाएंगे, ये भी सुमित ढेकले के लिए यहाँ पर बड़ी चुनौती होगी। टीम का स्कोर 26 के दबाव ने बल्लेबाज के ऊपर 52 के लक्ष्य का पीछा करते हुए, और 7 गेंदों में 26 रन बनाकर आधा रास्ता सफर तय किया है, और आधा सफर अभी भी जारी करना है। इसी भिवंडी में अब आने वाले 22 तारीख से आगाज होगा, यानी कि सांसद ट्रॉफी 26 बाइक के साथ आगाज होगा अंजुर के मैदान के ऊपर। इस बीच ये गेंद, ओ लवली डिलीवरी, सुमित ढेकले बैक टू द पैविलियन, बड़ा शिकार मैदान से बाहर होता हुआ, जबरदस्त गेंदबाजी की, और सुमित ढेकले को लौटना होगा। 5 गेंदों में 20 रन बनाकर बैटिंग स्ट्राइक रैंक 4 से गए, अवसर रन बनाए, और उनको लौटना होगा सुमित ढेकले बैक टू द पैविलियन। अच्छी गेंदबाजी, मयूर खेने की तारीफ करना चाहूंगा, जिस अंदाज में गेंद को फेंका, निचले हिस्से में रखा। हमारे पास मॉनिटर नहीं है, नहीं तो आपको यहाँ पर एक्शन रिप्ले भी बता सकते थे, और यहां से लौटना होगा सुमित ढेकले, लेकिन कोई सुमित ढेकले के चेहरे के ऊपर दबाव नहीं, क्योंकि जिस काम के लिए आए थे वो इस काम को अंजाम तो उन्हें दे चुके हैं। अंजाम तो दिया सुमित ढेकले ने, 5 गेंदों में 20 रन बनाए, और विजय यादव का साथ छोड़ दिया 20 सफर में। अपने बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करेंगे। वैभव प्रदीप पाटिल ने बल्लेबाज मैदान के ऊपर बिलोंग करते हुए, दोस्तों प्रदीप पाटिल है, नेबल की पटेल, लेकिन गुजरात से बिलोंग करते हैं। कई बार हम चकमा खाते हैं,
क्योंकि पाटिल हम भी है, क्योंकि पाटिल हम अग्री परिवार से ज्यादा बिलोंग करते हैं, लेकिन ये पाटिल है लेकिन गुजरात से बिलोंग करता है। बल्लेबाज प्रदीप पाटिल मैदान पर आते हुए अच्छी नामी बल्लेबाज है, कई मरतबा इस खिलाड़ी के जलवे हमने देखे हैं, बहुत बार इस खिलाड़ी को ओपन टूर्नामेंट में गेंदबाज के छक्के छुड़ाते देखे, लेकिन मैं तारीफ करना चाहूंगा मयूर केनी की, क्या कमाल की गेंदबाजी की। पहले ओवर में 25 रन के बाद इस मैच में यदि टिके रहना है तो गेंदबाज में तब्दीली कर बल्लेबाज को दबाव में लाकर पहले ओवर को कवर करना बहुत जरूरी है, उसी अंदाज में गेंदबाज करते हुए आपकी बार जस्ट फ्लिक फ्रॉम द रेस। क्या स्टाइल था और क्या नजाकत थी और क्या अदा थी यहां पर, गेंद सीमा पर सीधा 4 रन। अभी सर ये क्लास इस खिलाड़ी का, प्रदीप पाटिल का, कई मरतबा इस खिलाड़ी को हम देख चुके हैं, संगम प्रीमियर लीग गोवा हो या सुप्रीमो ट्रॉफी हो या कई बड़ी बड़ी प्रतियोगिता में इस खिलाड़ी को हम देख चुके हैं, उनका जलवा भी हम देख चुके हैं। बहुत ही शानदार शॉट, सीधा 4 रन। तीनों खिलाड़ी ने चौके की सहायता से अपनी पारी की शुरुआत की। विजय जाधव जिन्होंने पॉइंट के ऊपर पहला चौका लगाया, लॉन के ऊपर पहला चौका लगाया, यहाँ पर सुमित डेकले ने और स्क्वायर ऑफ द विकेट चौका लगा पहला प्रदीप पाटिल ने। तीनों बल्लेबाज ने चौके के साथ खाते की शुरुआत की। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 30 रन। ये देखिए करारा शॉट, लाजवाब शॉट, जस्ट वन बाउंस ओवर द रॉक फॉर एक्स्ट्रा कवर ओवर द रॉक, दैट्स अ 4 रन्स। What a fantastic class! What a tremendous batting attack from the Pradeep Patil. He is playing on the around the ground, no doubt. He is not playing in a repetition. He is playing around the ground. What a fantastic start from the Pradeep Patil. Man from Gujarat और टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 34 पर पहुंचता हुआ। 2 चौके लगाए बल्लेबाज ने। मयूर केनी को सोच में डाल दिया, गहरी सोच में डूब चुके मयूर। आपकी बार वही कोशिश जो पहला शॉट फ्लिप किया था, लेकिन इस बार मयूर ने कोई कसर नहीं छोड़ी, अपने आप से कमर कसते हुए एक और सफलता। 2 चौके लगाने के बाद लौटना होगा प्रदीप पाटिल को। अच्छी गेंदबाजी मयूर केनी की मैं तारीफ करना चाहूंगा। 2 सदमे दिए उन्होंने। टीम का स्कोर है 34, 2 विकेट के नुकसान पर। 52 का लक्ष्य का पीछा करती टीम का स्कोर 34। जीत के लिए समीकरण बनेगा महज 18 रन की आवश्यकता। नए बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करेंगे। प्रणव केनी की बात करेंगे। प्रणव केनी ने अब तक 5 गेंदें फेंकी और नए बल्लेबाज मैदान पर आते हुए मंदार गुराव, काली चौक से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी, काला चौक से बिलोंग करने वाले खिलाड़ी, बहुत ही बड़े खिलाड़ी है। मंदार गुरु हो, मंदार गरुड़े हो, बहुत ही बड़े खिलाड़ी यहाँ पर, बहुत ही शानदार। लेकिन एक तरफ हम बात करेंगे भिवंडी के सभी खिलाड़ियों की तारीफ करना चाहूंगा। वशीली की बहुत अच्छी बल्लेबाजी की, शानदार गेंदबाजी भी की उन्होंने और इस मुकाबले में जान डाले की जी जान मेहनत करते हुए। अंतिम गेंद इस ओवर की मयूर के ने। मयूर ने इस ओवर में 9 रन अब तक दे जा चुके। इस ओवर में 2 चौके, 2 विकेट, एक सिंगल के माध्यम से। और मंदार गुरु मैदान पर आते हुए सिक्सर किंग जिन्हें कहा जाता है। राष्ट्रपति ट्रॉफी जो मुंबई में हुई 10 लाख की प्रतियोगिता, क्या शानदार प्रदर्शन किया था इस बल्लेबाज ने। वही खिलाड़ी मैदान के ऊपर आते हुए मंदार गुरु, बहुत ही बड़े खिलाड़ी। राष्ट्रपति ट्रॉफी में जो बल्लेबाजी की नाम कभी भूल पाएंगे इस खिलाड़ी की, जिसे सिक्सर किंग कहा जाता है, वही खिलाड़ी स्टैक एंड पार। आपकी बार ये देखिए, ये उनका स्टैमिना, इस ताकत है और क्या शॉट को लुभाना हुआ बना दिया। जस्ट फ्लिक फ्रॉम द रेस इनटू द लॉन्ग ऑन, दैट्स अ 6 और एक शानदार छक्का समापन करते हुए ओवर का हुआ समापन। टीम का स्कोर बनता हुआ 40 रन और जीत के समीकरण बनेगा 24 गेंदे और महज 18 गेंदे और 12 रन की आवश्यकता। 24 घंटे के हम 24 की बात कर रहे थे। 24 घंटे हम क्रिकेट देखते हैं, लेकिन ऐसा क्रिकेट हम देख पा रहे हैं, बहुत ही मजा आ रहा है। और का समापन 12 गेंदों का खेल समाप्त हुआ। 40 रन 20 के अवसर रन बने। अब जीत के लिए 18 गेंदे 12 रन की आवश्यकता। सूरज जोशी गेंदबाजी में आते हुए, अच्छी गेंदबाजी है। भिवंडी से कई खिलाड़ी बिलोंग करते हैं। भिवंडी जहां पर 365 दिन क्रिकेट खेली जाती है, बहुत ही बड़ी क्रिकेट, ज्यादा क्रिकेट भिवंडी में खेली जाती है। वही भिवंडी से बिलोंग करने वाली वशीली टीम अपना जलवा दिखाती हुई ग्रामीण के माध्यम से सभी खिलाड़ी को इकट्ठा किया उन्होंने। दौड़ का खेल समाप्त हुआ। 40 जीत के लिए 18 गेंदे 12 की आवश्यकता। 5 ओवर का मुकाबला। विजय यादव स्टैक एंड पर, जिन्होंने चौके के साथ शुरुआत की थी अपनी पारी की। ये देखिए विजय यादव का ये जलवा, क्रॉस बैटर गेंद जा रही है मिड विकेट को चीरती हुई, सीधा 6 रन की मोहर लगती हुई। अब समीकरण बनेगा महज 6 रन की आवश्यकता। विजय यादव, भावेश बाबा जिस प्रकार से
अपने ट्रैक को फोल्ड करते हुए, इसे अंदाज में फोल्ड करते हुए, देखिए उनका भी अलग अंदाज है और 6 रन की मैच आवश्यकता। ये देखिए, लेकिन इस बार मिस टाइमिंग, खिलाड़ी मौजूद और यहां से बनेगा कैच, बन सकता था लेकिन गेंद सीमा रेखा की तरफ बढ़ती हुई, वहां पर गेंद को फील किया, तब तक समय मिला विजय जाधव को 2 रन पूरा करने का। उस मौके का फायदा उठा और टीम का स्कोर पहुंच चुका है 48। जीत के लिए 4 रनों की आवश्यकता। ये देखिए, फिर एक बार इनसाइड आउट खेलने की कोशिश, लेकिन गेंद को कट कर दिया, गेंद चले पॉइंट के ऊपर और यहां से मिलेगा मैच 1 ही रन। बड़ी इत्मीनान के साथ विजय जाधव बल्लेबाज करते हुए, उनका साथ निभाते हुए, फिर एक बार मंदार गौरव साकन पर आते हुए बहुत ही शानदार शुरुआत। आप समीकरण बना, क्योंकि जो शुरुआत की थी सुमित डेकले ने 20 रन बनाए थे, उन्हीं को यहां पर फिर एक बार ताजा किया। अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, ब्यूटीफुल डिलीवरी फ्रॉम बॉलर, ट्राइंग टू प्ले ऑन साइड into the long on, but he couldn't convert the stroke, and that's a beautiful after a long time we have seen dot delivery. Good bowling is Mitch again. टैप किया और देखना है, स्ट्रॉन्ग अपील तो हुई है विकेट कीपर की ओर से, लेकिन देर इज नो अपील फ्रॉम द बॉलर। बॉलर की ओर से कोई अपील नहीं, विकेट कीपर की कड़ी अपील, डॉट गेंद की समाप्ति। टीम का स्कोर जीत के लिए समीकरण बनेगा 52 का लक्ष्य और पर का 30 रन प्रगति पर है। टीम का स्कोर है 48। अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी, अच्छा मुकाबला, अच्छे दर्शक और अच्छी प्रतियोगिता। ओ लवली डिलीवरी, कट भी कर दिया जाता है, अंपायर का इशारा नो बॉल का होता हुआ। 1 तो रनों का अकाल, उसमें 13 महीना कहा जा सकता है, क्योंकि रनों को रुकाना बेहद जरूरी है अच्छी गेंदबाज करते हुए, लेकिन ओवर स्टेपिंग, अंपायर का इशारा नो बॉल का। 49 पर पहुंचता हुआ स्कोर, 3 रन की आवश्यकता। ये देखिए, सीधे बल्ले से सीधा दिशा दी इस गेंद को, सीधी दिशा एक मोड़ लगाते हुए, दिस इज अ गुड फिनिश एंड दिस इज अ टेरिफिक फिनिश। जी स्पोर्ट्स देवरी टीम यहां पर जीत चुकी है, जीत की ढेर सारी बधाई आपको। वशीली टीम आपका भी शुक्रिया। कशीली ब्रदर्स टीम बहुत ही अच्छी टीम थी, भिवंडी से बिलोंग करने वाले सभी खिलाड़ी को इकट्ठा कर ग्रामीण की ओर से एक अच्छा क्रिकेट दिखाने की कोशिश, लेकिन स्कोर बोर्ड काफी कम था, उनका 51 था, लेकिन यहां